पंढरपूरला विठ्ठल दर्शनाची आसमनी बाळगून वारीसोबत पायदळ निघालेल्या जिल्ह्यातील युवा वारकऱ्याचा मार्गातच मृत्यू झाला। स्वप्नील विठ्ठल केचे, वय वर्ष 30, राहणार करजगाव, जिल्हा अमरावती असं मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्याचं नाव आहे। अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान भक्तिधाम या संस्थानाची पायदळ दिंडी दरवर्षीच पंढरपूरला जाते। यावर्षी सुद्धा 25 दिवसापूर्वी जूनच्या सुरुवातीला शेकडो महिला आणि पुरुष वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी पंढरपूरकरता रवाना झाली होती। त्यामध्ये करजगाव येथील स्वप्नील विठ्ठल केचे या युवा शेतकरी कुटुंबातील वारकऱ्याचाही समावेश होता। हरिनामाचा गजर करत ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा गावापर्यंत पोहोचली होती। गुरुवारी 26 जून रोजी पहाटे 5:30 ते 5:45च्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा गजर करत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले। त्यात स्वप्नील केचे याचाही समावेश होता। वारीत सहभागी असलेला स्वप्नील 3 दिवसांपासून तापाने फणफणत असतानाही तो वारकऱ्यांसोबत औषधांच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता। त्याच्यातील उत्साह कायम होता। परंतु गुरुवारी पहाटे वारी येरमाळा येथून पुढे मार्गक्रमण करत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली। त्यात त्याचा वाटेतच मृत्यू झाला। त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले। डॉक्टरांनी तपासण्याअंती त्याला मृत घोषित केल्यावर त्याचे शवविच्छेदन करून सायंकाळी स्वप्नील केचे याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। एरविन चौकातील पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दस्तऐवज पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिसांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। वारीत सहभागी दोघे स्वप्नील केचे याचा मृतदेह अमरावतीपर्यंत घेऊन आले। त्या वारकऱ्यांची या घटनेमुळे वारी चुकू नये म्हणून त्यांना परत वारीत सहभागी होण्यासाठी एका वाहनातून पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे।